अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरुजी शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद म्हणजे स्वामी प्रबोध परिचय पुष्प 1 यातील परमसत्य आणि व्यक्तिनिष्ठेतून तत्वनिष्ठेकडे याचं वाचन आज मी करणार आहे. परमसत्य. स्वामी म्हणतात की माझ्या समग्र जिज्ञासू भक्तांसाठी हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. परमसत्य आजपर्यंतची सर्व भ्रांती नष्ट करेल. आजपर्यंत भ्रमात जे भ्रमण झाले, अज्ञानवश विकारवश घोड चुका झाल्या व त्यामुळे जी कर्मे झाली त्या सर्व कर्मबंधनातून सुटका परमसत्याची प्राप्ती झाल्यावरच होईल. प्रत्येक जीवात्मा ज्याने मनुष्य देह धारण केला आहे, जो आपली नित्य नैमित्तिक कर्मे करताना शास्त्राची जिज्ञासा ठेवतो, जो स्वतःवरील प्रतिबंध नष्ट करून अंतिम सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा ठेवतो, अशा सर्व भक्तांना, सर्व जिज्ञासूंना हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. परमसत्य जे आजपर्यंतची सर्व भ्रांती नष्ट करेल. आजपर्यंत भ्रमात जेवढे भ्रमण झाले, अज्ञानवश प्रमादवश विकारांनी जी कर्मे झाली, अशा प्रमादयुक्त बंधनाला कारण ठरणारी कर्मे या परमसत्याच्या प्राप्तीनंतर अवश्य नष्ट होतील. आयुष्यभर प्रयत्न करून वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्तीसाठी माणूस कर्म करीत राहतो. कधी दुसंग तर कधी सत्संग प्राप्त होतो, कधी कधी आत्मसंग प्राप्त होतो आणि सुविचार कुविचार विवेक अविवेक वगैरे संघर्षामुळे भ्रमात भ्रमण करताना एक क्षण असा येतो की ज्यामुळे भक्त स्वामींसमोर जातात. हेच सुचिन्ह आहे ज्यामुळे भ्रम नष्ट होईल, अज्ञान नष्ट होईल, प्रमाद नष्ट होतील, विकार नष्ट होतील, त्रिदेह पवित्र होतील. अहंकार रूप कलह प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कली जे कार्य करीत आहे त्याच्या प्रभावातून, कलीच्या प्रभावातून स्वामींचे सर्व भक्त मुक्त होतील. प्रत्येक मनुष्याच्या हृदयावर मायेची चादर आहे व त्यामुळे परब्रह्म परमेश्वर जवळ असून सुद्धा तो जीवात्म्याला दिसत नाही. परंतु ज्या स्वामी भक्तांनी स्वामींच्या प्रबोधनाचे श्रवण वाचन चिंतन मनन अध्ययन केले आहे, असे अध्ययन करून जे स्वामींनी मार्गदर्शित केलेल्या मार्गावरून वाटचाल करत आहेत, अशा भक्तांना स्वरूपाची प्राप्ती होते. स्वरूप प्राप्तीने मायेची चादर दूर होते व अशा भक्तात शिवाची शक्ती संचार करते. शक्ती संचारण झाल्यावर मनुष्य विशेष आनंद प्राप्त करतो. शक्ती जागरणानेच मनुष्य सत्यापासून परमसत्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो. सत्तत्व प्राप्त झाल्यावर सत्याची प्राप्ती होते. सत्याची प्राप्ती झाल्यावर माणसाच्या क्रिया खूप सहजपणे होतात. अहंकार नष्ट होतो, सर्व विकार क्षीण होतात, समग्र इच्छा आकांक्षा परमेश्वर स्वरूप होऊन जातात. अहंकार नष्ट झाल्यावर शिवाची शक्ती अहंकाराच्या जागेवर कार्य करते. शिवाची शक्ती जिचा संचार ऊर्ध्व दिशेने होतो. नाभी ते हृदय, हृदय ते कंठ, कंठ ते भ्रूमध्य, भ्रूमध्य ते सहस्त्रधार असा संचार होतो. सहस्त्रधार चक्रात म्हणजे शिरोभागी मध्यस्थानी ही शक्ती जेव्हा प्रस्थापित होते तेव्हा देहावर नियंत्रण परब्रह्म परमेश्वराचेच असते. सर्व क्रिया चैतन्याने होतात आणि परमसत्याचा अनुभव येतो. परमसत्याची प्राप्ती झाल्यावर सद्गुरूंचे आशीर्वाद मिळून सुयोग्य मार्गाने जाण्यासाठी जीवनाची दिशा सापडेल असे स्वामींचे आश्वासन आहे. परमसत्य तत्व प्राप्तीची जिज्ञासा ज्या भक्तांमध्ये असते त्या भक्तांमध्ये परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्याची क्षमता नक्कीच असते. परमसत्य प्राप्त झाल्यावर मनुष्य सतर्क राहून सावधतेने आपली सगळी कर्तव्ये पार पाडतो व जीवनात अवश्य उत्तम परिवर्तन घडते. अशा परिवर्तनामुळे ब्रह्मांडातील प्रकृतीचे प्रयोजन, आपल्या त्रिदेहाचे प्रयोजन व या ब्रह्मांडाचे प्रयोजन काय आहे याचे ज्ञान माणसाला मिळते व आपल्या जीवनाचीच नौका अंतिम गंतव्यस्थानापर्यंत जो सहजतेने घेऊन जातो. म्हणूनच हा विषय नीट अभ्यासल्यावर माणसाचे अज्ञान व भ्रम नष्ट होईल. परमसत्य समजल्यावर, त्याची प्राप्ती झाल्यावर कर्माची दिशा मिळेल. कर्म करण्यासाठी योग्य ती साधने प्राप्त होतील. कुठलीही वामक शक्ती, ग्रह नक्षत्र तारे तुमचे काहीही नुकसान करणार नाही. परमसत्य म्हणजे काय व ते कसे प्राप्त करायचे हे समजून घेण्यासाठी हा विषय खूप गंभीरपणे श्रवण करावा, त्याचे वाचन करावे, चिंतन मनन करावे. व्यक्तिनिष्ठेतून तत्वनिष्ठेकडे. व्यक्ती म्हणजे काय हे आपणा सर्वांना माहीत आहेच. व्यक्ती देहस्थित असते. व्यक्ती प्रकृतीप्रधान असते. प्रकृती म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली, आपल्याला दिसणारी, आपल्या अनुभवास येणारी सृष्टी. व्यक्ती ही एक व्यक्त स्वरूप दिसते. व्यक्ती वेगवेगळ्या रंगरूप आकारात आविष्कारात दृश्य रूपात असते. परब्रह्म परमेश्वर स्वरूप जीवमात्रांचे दृष्टीस दिसणारे ऐकू येणारे स्वरूप म्हणजेच व्यक्ती. देहालाच प्राधान्य देऊन आविष्कारालाच सर्वस्व मानून अधिष्ठानाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच व्यक्तित्व. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच तन्मात्रांच्या माध्यमाने
जे अनुभवास येते तेच सत्य मानणे यालाच व्यक्तिनिष्ठा असे म्हणतात. परंतु जे जग आपण बघत आहोत, जे दृश्य समोर दिसते आहेत, त्या प्रत्येक दृश्याच्या अधिष्ठानात एक अदृश्य तत्व आहे आणि हे अदृश्य तत्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकमेव अद्वितीय परब्रह्म परमेश्वर आहे. अशा या परब्रह्म परमेश्वरावर किंवा परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंवर श्रद्धा, विश्वास, भक्ती असणे म्हणजेच तत्वनिष्ठा. अनंत जन्मांमधील अनंत कर्मांचे अनंत संस्कार माणसाच्या व्यक्तित्वात अव्यक्त स्थितीमध्ये कारण देहात साठलेले असतात. या सर्व संस्कारांची दिशा एकच असते व ती म्हणजे अत्यंत सुख परमसुख मिळविणे. परमसुख मिळविणे म्हणजे हर तऱ्हेचे भोग प्रभोग घेणे. असे भोग प्रभोग घेण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. मग तो मिळवण्यासाठी धनसंपदा जमा करण्यातच संपूर्ण आयुष्य निघून जाते. एखादा भोग भोगून संपल्यावर त्यावरील आसक्ती नष्ट न होता हाव आणखीनच वाढते. मग आणखीन पैसा, त्याचा भोग घेणे या दुष्टचक्रातच आयुष्य निघून जाते. हे सर्व होण्याचे कारण एकच पराकोटीचे अज्ञान. मनुष्याचा जन्म या जीवात्म्याला का मिळाला आहे हे या मनुष्य देहधारी जीवात्म्याला माहीतच नसते. मनुष्य देहात अखंड परिवर्तन होत असते. अर्भक, शिशु, बालक, किशोर, युवा, मध्य, प्रौढ, वृद्ध, अतिवृद्ध या सर्व अवस्था केवळ मनुष्य देहाच्याच होत असतात. एखाद्या वृद्ध माणसाच्या शरीरास जन्म घेऊन म्हणजेच मनुष्य देह धारण करून 80 वर्ष झाली तर तो म्हणतो की मी 80 वर्षांचा झालो. परंतु ही अज्ञानातील समजूत आहे. ना देह 80 वर्षाचा होतो, ना जीवात्मा 80 वर्षांचा होतो. जन्मापासून 80 वर्षांपर्यंत देहाबद्दल जी आसक्ती होती त्यालाच वयाचे मोजमाप लावून मी 80 वर्षाचा झालो असे म्हणतात. दर 7 वर्षाला प्रत्येक पेशी बदलत असते. म्हणून जन्म झाला त्यावेळेचा देह आणि 80 वर्षानंतरचा देह एकमेकांपासून अतिशय भिन्न असतात. जन्माच्या वेळी जो देह असतो तो 80व्या वर्षी नसतोच व म्हणून देहाचे वय 80 वर्षांचे असू शकत नाही. असा देह धारण केलेला जीवात्मा हा अजन्मा अमर आहे व म्हणून तो सुद्धा 80 वर्षाचा नसतोच. हे सर्व लक्षात घेता आपण 80 वर्षांचे आहोत हे म्हणणे हा एक भ्रमच आहे जो अज्ञानामुळे निर्माण झाला आहे. जसा स्वतःच्या देहाबद्दल भ्रम आहे, अज्ञान आहे, तसाच भ्रम आणि अज्ञान ज्या व्यक्तीशी आपला संपर्क येतो त्यांच्याबद्दल असतो. त्या व्यक्तीच्या देहाच्या आधारावरच आपण त्यांचे वय ठरवत असतो. त्या व्यक्तीच्या चालण्या बोलण्यावर आपण त्यांची योग्यता, त्याची श्रेष्ठता, कनिष्ठता ठरवत असतो. त्या देहाशीच घनिष्ठ संबंध जुळतात. त्या देहाला सगळी सत्ता, महत्त्व दिले जाते. दृष्टा दृश्याला बघतो, परंतु स्वतःच्या द्रष्टेपणाचे विस्मरण होऊन जेव्हा दृश्यालाच महत्त्व दिले जाते तेव्हा भ्रम उत्पन्न होतो. देहाकडे बघूनच सर्व व्यवहार होतात. व्यक्तिमत्वालाच महत्त्व दिले जाते. असे वागणारी माणसे म्हणजेच बद्ध मनुष्य, जो व्यक्तीमध्येच बद्ध झाला आहे. दुसरा विचार तो करूच शकत नाही. काही साधक, मुमुक्षू, भक्तगण जेव्हा संत सज्जनांच्या संगतीत येतात तेव्हा त्यांना त्या संतजनांच्या निवळ देहच दृष्टीस पडतो. त्या देहाचीच प्रचिती ते अनुभवतात. त्यांची देह यष्टी कशी छान आहे, ते किती उंच किंवा बुटके आहेत, त्यांना बघून कसे प्रसन्न वाटते, त्यांनी काय कपडे घातले आहेत, त्यांना किती प्रसिद्धी मिळते, त्यांच्याकडे किती पैसा आहे, अशा बाह्य गोष्टींकडेच त्या साधकाचे लक्ष असते व त्यावरूनच तो अशा संत सज्जनांची योग्यता अयोग्यता ठरवतो. त्यांना दृष्टीसमोर ठेवूनच, त्यांच्या देहाला महत्त्व देऊनच तो साधक आपली साधना, आपले अनुष्ठान, आपले नित्यकर्म, आपले व्यवहार करीत असतो. आपण हे कधीही विसरता कामा नये की सिद्धपुरुष असो किंवा संत सज्जन असो, प्रत्येक देह हा जन्म घेणार, काही कालपर्यंत या पृथ्वीतलावर वास्तव्य करणार आणि योग्य वेळी अनंतात विलीन होणार. काही उच्च कोटीचे साधक असतात. ते नित्य नियमाने खूप साधना करतात, नियम सिद्ध करतात, आसन प्राणायाम करतात, प्रत्याहार धारणा करून समाधीच्या दिशेने वाटचाल करू लागतात. परंतु सद्गुरूंशी अनुसंधान साधताना त्यांच्या डोळ्यासमोर केवळ सद्गुरूंची मूर्ती, सद्गुरूंचा देह, सद्गुरूंच्या पादुका असतात. अर्चन पूजन केवळ मूर्ती, पादुका, देह याचेच होते. अशा तऱ्हेने सद्गुरूंकडे जेव्हा देहभावाने बघितले जाते तेव्हा अनुभूती सुद्धा फक्त देहाचीच येते. परब्रह्म परमेश्वराने अनंत अवतार घेतले, चतुर्भुज विष्णूचे दशावतार. परंतु या अवतारांचे अध्ययन करताना देहभावाच्या समजुतीने मनुष्य जर परब्रह्म परमेश्वराला मनुष्यच समजू लागला तर त्यानंतर जो अधर्म होतो, ज्या घोड चुका होतात, त्यामुळे मनुष्याची अधोगती सुनिश्चित आहे. अशाने मानवी संस्कार नष्ट होतात, पशुतुल्य आचरण वाढत जाते. हे सर्व टाळण्यासाठी जे दिसत आहे त्याच्या पाठीमागे लपलेल्या अदृश्य पण दिव्य तत्वाची प्रचिती प्राप्त होण्यासाठी दिव्य दृष्टी प्राप्त होणे अत्यावश्यक आहे. पण ही दिव्य दृष्टी मिळवणार कशी? तर यापासून तुमचे संरक्षण फक्त सद्गुरूच करू शकतात. तुमचे अज्ञान कुठल्या स्तरावर आहे, तुमचा भ्रम कितपत आहे, तुम्ही पथभ्रष्ट होण्याची प्रक्रिया कशी होते आहे, या सगळ्यांचे ज्ञान फक्त सद्गुरूच तुम्हाला देऊ शकतात. हे ज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरू ही एक व्यक्ती न समजता त्यांच्यात जे अदृश्य तत्व आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. मनुष्याच्या अंतःकरणात सुखाची, परमसुखाची, आनंद प्राप्तीची जी अखंड अभिलाषा असते त्याचे मूळ कारण समजून घ्यावे. मनुष्य स्वतः आनंद स्वरूप आहे, अविनाशी आहे.
त्याच्या स्वतःच्या मूळ तत्व स्वरूपातच स्थैर्य आहे, अखंडता आहे, अचलता आहे आणि म्हणूनच स्वतःच्या स्वरूपातच परमसुख आहे, आनंद आहे, परमानंद आहे. पण असे असून सुद्धा अनभिज्ञतेने, अज्ञानाने या आनंदापासूनच परमानंद मिळवण्याची अभिलाषा निर्माण होते. ज्या तत्वाचे स्वतःमध्ये अखंड अस्तित्व आहे, ज्या तत्वाची स्वतःमध्ये अविनाशी लक्षणे आहेत, त्याची अपेक्षा बाह्य जगतापासून केली जाते. दृश्यातूनच मनुष्य कळत नकळत अदृश्य तत्वाचा प्रभाव प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगून असतो. अदृश्य तत्व आत्मतत्व, अदृश्य तत्व सच्चिदानंद तत्व, अदृश्य तत्व अविनाशी तत्व, अदृश्य तत्व अविरत अखंड प्रसन्न तत्व आहे. अदृश्य तत्व चैतन्याने युक्त तत्व, अदृश्य तत्व ज्ञानाने ओतप्रोत तत्व, अदृश्य तत्व निर्गुण निराकार तत्व आहे आणि सगुण साकार तत्व पण आहे. अदृश्य तत्व सगुण साकार असून सुद्धा सगुण निराकार सर्वव्याप्त तत्व आहे. परंतु प्रस्तुत अदृश्य तत्वाच्या बाबतीत मनुष्य अनभिज्ञ असल्याने अदृश्य तत्वाच्या अंतर्गत जी प्रेरणा निर्माण होते, ज्या अंतप्रेरणेमुळे परमसुखाची संवेदना निर्माण होते, ती संवेदनाच मनुष्य बाह्य जगतात शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या अधिष्ठानात आत्मतत्व आहे. प्रत्येक जीवाच्या बाह्यदेहाच्या नामरूपात आत्मतत्वाचे दृढ अधिष्ठान असते. हे आत्मतत्व म्हणजेच परब्रह्म परमेश्वर तत्व आहे. म्हणूनच व्यक्तीला बघावे परंतु ओळखावे तत्वाला, दृश्य बघावे पण ओळखावे अदृश्य, आणि या अदृश्य तत्वाला ओळखणे म्हणजेच व्यक्तिनिष्ठेकडून तत्वनिष्ठेकडे जाण्याचा प्रवास. तत्वनिष्ठेकडे वाटचाल करण्याकरिता मागे सांगितल्याप्रमाणे सद्गुरूंना शरण जावे. व्यक्ती की तत्व या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी माणूस जेव्हा सद्गुरूंसमोर शरणागत भावाने प्रार्थना करतो तेव्हा सद्गुरू त्याला प्रबोधन करतात. ते सांगतात की जे दृश्य आहे तो अस्तित्वाचा आविष्कार आहे, प्रगटीकरण आहे. जे दृश्य आहे तो अदृश्याचा आविष्कार आहे. जे दृश्य आहे तो तत्वाचा आविष्कार आहे. जे दृश्य आहे त्याचे अस्तित्व क्षणभंगूर आहे. त्या दृश्याच्या अधिष्ठानावर जे अविनाशी तत्व आहे त्याचेच उपादान निमित्त कारण म्हणून दृगोच्च दृश्यामध्ये येते. जसे सुवर्णालंकारात सुवर्णाचे अणुरेणू हेच उपादान तत्व आहे. दृश्य हे कार्य आहे, तत्व हे कारण आहे. दृश्य म्हणजे आविष्कार व तत्व म्हणजे अधिष्ठान. दृश्याच्या माध्यमातूनच तत्वस्वरूप कारणाचा आपल्या प्रज्ञाचक्षूंनी माणसाने अभ्यास केला पाहिजे. कार्यामध्येच कारण लपलेले असते. कार्य हे कारणाचे दुसरे रूप आहे. सद्गुरूंच्या दिव्य प्रबोधनातून दिव्य कार्यात कारणाचा शोध कसा लावायचा हे साधकाला कळते. अशा शरणागत साधकाला भक्ताला सद्गुरू तत्वाचे ज्ञान देतात, तत्वदृष्टी प्रदान करतात. काय बघत आहात, काय समजून घ्यायचे आहे, कसे समजून घ्यायचे आहे, धारणा कशी असावी, निश्चय कसा करावा हे सर्व सद्गुरू त्याला नीट समजावून सांगतात. चर्मचक्षू, मनचक्षू, प्रज्ञाचक्षू, आत्मचक्षू इत्यादी दृष्टीच्या भिन्न भिन्न स्तरावर घेऊन जातात. सद्गुरू सर्वात प्रथम माणसाला झालेल्या भ्रमाचे ज्ञान देतील, त्याचे स्वरूप समजावून सांगतील. भ्रम कसा झाला, का झाला, त्याची व्याप्ती कितपत आहे, त्याचा प्रभाव किती आहे, या भ्रमातून तुम्हाला काय मिळणार आहे किंवा तुम्ही काय गमावणार आहात वगैरेचे ज्ञान करून देतील व नंतर या भ्रमाचा त्याग कसा करावा हे शिकवतील. भ्रमनिराश झाल्यावर जे दृश्य आहे, ज्या प्रकृतीचे अवलोकन करीत आहात, ज्या ब्रह्मांडाचे ईक्षण निरीक्षण करीत आहात, ज्या देहाला बघत आहात, जी परिस्थिती अनुभवत आहात, त्या प्रकृतीची, ब्रह्मांडाची, देहाची, जगाची प्रक्रिया काय आहे, आविष्कार काय आहे, माणसाला त्याचा अनुभव कसा मिळतो हे सद्गुरू पटवून देतात. हे सर्व समजल्यावर भले माणसावरील मायेचा प्रभाव क्षीण होईल, भले भ्रम संपुष्टात येईल, परंतु चर्मचक्षू कार्य करीतच आहेत, दिसत आहेत, बघणे चालूच आहे. चर्मचक्षू पंचमहाभूते व त्रिगुणांना बघत आहेत, त्यांचा अनुभव घेत आहेत. आता हे जे दृश्य बघत आहेत ते काल होते किंवा नाही आणि भविष्यात असेल की नाही हे माहीत नसते. वर्तमानात जे दृश्य बघत आहात ते कुठून आले, कुठल्या दिशेने जाणार आहे, ते उत्पन्न कसे झाले, ते वर्तमान काळात का दिसत आहे, ते नष्ट कसे होणार, याचे संपूर्ण ज्ञान सद्गुरू देतात. हे ज्ञान मिळाल्यावर दृश्याची क्षणभंगुरता जेव्हा मनुष्य आपल्या ज्ञानपटलावर सुनिश्चित करतो तेव्हा तो चर्मचक्षूमधून मनचक्षूमध्ये प्रवेश करतो. मनःचक्षू उघडल्यावर तो चिंतन मनन करू लागतो. चिंतनात त्याला कळते की ज्याचे अस्तित्व क्षणभंगूर आहे त्यालाच आपण सत्य मानत होतो. जे अदृश्य तत्व आहे त्याची त्याला जाणीव होण्यास सुरुवात होते. चिंतनात एवढे जरी साधकाला भक्ताला समजले तरी सद्गुरू त्याच्या शिरोभागावर आपला हस्तस्पर्श करतात आणि याचा परिणाम असा होतो की मनःचक्षूच्या स्तरावरून प्रज्ञाचक्षूच्या स्तरावर मनुष्य अवश्य जातो. सद्गुरूंचा हस्तस्पर्श झाल्याने, प्रज्ञाचक्षू जागृत झाल्याने एक दिव्य ऊर्जा, एक दिव्य अंतप्रेरणा, चिंतनाचा आणि ज्ञानाचा एक दिव्य स्रोत साधकास अनुभवायला मिळतो आणि या प्रभावामुळे मनुष्य प्रज्ञाचक्षूंनी दृश्याच्या आतमध्ये जे अदृश्य आहे ते पाहू शकतो. आविष्काराच्या माध्यमातून अधिष्ठान बघू शकतो. आकृती प्रकृतीच्या आविष्कारातून मूळ स्वरूप तत्वाला आपले प्रज्ञेने
जाणू शकतो. साधक या स्थितीत आल्यावर जेव्हा सद्गुरूंची दिव्य ऊर्जा पेशीत अणुरेणूत ओतप्रत प्रस्थापित होते तेव्हा दृष्टादृश्य आणि दृष्टी तिन्ही परस्पर एकरूप होऊन जातात व एकमेव अद्वितीय तत्वाबरोबर अभिन्न होतात, मिळून मिसळून जातात. ही स्थिती आहे आत्मचक्षु जागृत होण्याची. या स्थितीत मनुष्य आत्मचक्षुंनी स्वतःमध्ये स्थित होऊन केवळ तत्वच बघतो. अशा वेळी परब्रह्म परमेश्वर स्वरूप एकमेव अद्वितीय तत्व सद्गुरूंच्या रूपात मनुष्य देह धारण करून जरी अशी साधकासमोर उभे राहिले तरी आत्मदृष्टीने तत्वदर्शी बनून सद्गुरूंच्या आविष्काराच्या माध्यमातून त्याला फक्त आणि फक्त गुरुतत्वाचाच अनुभव प्राप्त होतो. आजपर्यंत बद्ध स्थितीमध्ये जेव्हा जेव्हा सद्गुरूंचे दर्शन घडत होते तेव्हा सद्गुरूंचा फक्त देहच दिसत होता, देहाचेच आकर्षण होते. परंतु देह हा त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक प्रकृतीचा आविष्कार आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सत्व, रज, तमगुण यांचा आविष्कार आहे. सर्व इच्छा आकांक्षांचा पंचतन्मात्रांचा साठा आहे. केवळ या त्रिदेहांच्या स्तरावरच माणसाचा अनुभव मर्यादित असतो. त्याच्या पलीकडचे परतत्व जे अधिष्ठान स्वरूप प्रेरक तत्व आहे त्याच्या दिशेने ना चर्मचक्षूंची दृष्टी जाते ना मनचक्षूंची कल्पना. जसे जसे मनुष्य ज्ञान प्राप्त करतो तसे तसे त्याचे प्रज्ञाचक्षु जागृत होतात व त्यानंतर सद्गुरूंच्या दिव्य कृपेने स्वरूपस्थित साधकांना भक्तांना दिव्य शक्ती प्राप्त होते, दिव्य भक्ती प्राप्त होते, अहंकाराचा समूळ नाश होतो व आत्मचक्षु जागृत होण्याची स्थिती निर्माण होते. आता केवळ अदृश्यच अनुभूतीस येते. स्वामींचे सद्गुरूंचे दर्शन घेत आहोत पण केवळ ज्योतिस्वरूप, केवळ प्रकाश स्वरूप, केवळ विद्युत स्वरूप, केवळ उष्मा स्वरूप गुरु तत्वाचेच दर्शन होते. हे आत्मचक्षु फक्त भक्ती तत्वानेच जागृत होतात. ना ज्ञान न कर्म या आत्मचक्षूंना जागृत करू शकते. जो साधक भक्त सद्गुरूंचा शरणागत होऊन त्यांच्याशी तादात्म्य पावतो, जो भौतिक सुखांच्या मागे लागत नाही, त्याला सद्गुरू आपल्या हृदय आकाशात स्थान देतात. अशी दिव्य कृपा ज्या शरणागत भक्तावर होते असा भक्त सद्गुरूंकडे दृष्टी ठेवून असला तरी सद्गुरूंचा देह न दिसता सच्चिदानंद तत्व, विद्युत, उष्मा, प्रकाश तत्व, प्रणव, ओंकार तत्व याचीच दिव्य अनुभूती त्याला येते. स्वतःच्या हृदय आकाशात जी आत्मज्योती आहे, जे सद्गुरूंचे स्थान आहे, त्याची दिव्य प्रचिती साधकास भक्तास येते. व्यक्तीला दृश्य रूपात भक्तांना जेव्हा सच्चिदानंद तत्व प्राप्त होते तेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार स्वामी स्वरूप होऊन जातात. स्वामी चरणांवर शरणागती पत्करल्यावर अनेक भक्त आपापल्या सद्गुरूंना जिज्ञासा पोटी प्रश्न विचारतात. अर्जुनासारखा योद्धा ज्याने श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारले किंवा नारद पराशर यांच्यातील संवाद प्रतिसंवाद, श्रुती ग्रंथातील अनेक गुरु शिष्य संवाद याबद्दल प्रश्न जर बघितले तर लक्षात येईल की आनंद तत्व कुठे आहे, अमर तत्व कुठे आहे, अचल तत्व म्हणजेच काय इत्यादी प्रश्न उपस्थित करून या सर्व तत्वांची प्राप्ती कुठे व कशी होईल याची उत्तरे मागितली आहेत. भक्त प्रल्हाद, भक्त ध्रुव यांच्यासारखेच भक्त ज्यांनी चतुर्भुज विष्णूची अनन्यसाधारण भक्ती केली, शांत प्रशांत मुक्त स्थितीत ते होते व त्यांची उत्सुकता होती की भगवत भाव कसा उत्पन्न होईल, अनंत भक्ती कशी निर्माण होईल, अनंत प्रेम कसे मिळेल वगैरे. त्यांना या प्रश्नांची नुसती उत्तरेच मिळाली नव्हे तर अनुभव सुद्धा आला. वर्तमान काळातील भक्त साधकांना यासारख्या प्रश्नांची उत्तरे जर हवी असतील तर स्वामी सांगतात की जोपर्यंत माणसाच्या दृष्टीला जडतत्वाचेच दृश्य दिसते, जोपर्यंत प्रकृती संबंध प्रस्थापित होत आहेत, जोपर्यंत पंचज्ञानेंद्रियांनी मिळालेले अनुभव सत्य म्हणून स्वीकारले जाते, तोपर्यंत माणूस अतृप्तच राहील, व्यक्तिनिष्ठेने प्रभावित राहील. व्यक्तिनिष्ठा व तत्वनिष्ठा यातील फरक समजून घेण्यासाठी श्री नरसिंह सरस्वतींची कथा जी तुम्हाला माहीत असेलच ती आठवा. दिवाळीच्या दिवशी एकाच वेळी 8 ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी हे दाखवून दिले की ते परब्रह्म परमेश्वर तत्वच आहेत, कोणी व्यक्ती नव्हेत. एक व्यक्ती एकाच वेळी 8 ठिकाणी उपस्थित राहूच शकत नाही, जे फक्त परमात्मा तत्वालाच शक्य आहे. सर्व ग्रामस्थांना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांची मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना करा. या प्रसंगानंतर व्यक्तिनिष्ठा विसरून गाणगापूरच्या ग्रामस्थांची तत्वनिष्ठा नक्कीच वृद्धिंगत झाली असेल यात शंका नाही. देहाला महत्त्व देऊ नये हे मनात पक्के रुजवावे. व्यक्तिनिष्ठेमुळेच हे गुरु, ते गुरु, माझे गुरु, तुझे गुरु, यांचे गुरु, त्यांचे गुरु असा गुरूंमध्ये भेदभाव केला जातो. तो कधीही करू नये. वेगवेगळ्या गुरूंना मनुष्यदेह रूपात पाहिल्यामुळेच भेद दृष्टीचा अनुभव होतो. जन्ममृत्यूच्या दृष्टिकोनातून गुरूंना बघतात. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे चरित्र गुरुचरित्र समजतात व त्या चरित्रामधून काय तात्विक बोध घ्यायचा आहे याकडे दुर्लक्ष होते आणि परिणामस्वरूप व्यक्तिनिष्ठा वाढीस लागते. हा विषय घेण्याचे सद्गुरूंचे प्रयोजन काय आहे? प्रयोजन असे आहे की मनुष्य देहधारी जीवात्म्याने म्हणजेच माणसाने अस्थिरतेतून स्थिरत्व प्राप्त करावे, अतृप्ती नष्ट होऊन तृप्तीच्या मार्गाकडे वाटचाल करावी, अज्ञानातून भ्रमातून ज्ञानतत्वावर यावे, दृश्याच्या माध्यमातून अदृश्य तत्व प्राप्त करावे. अदृश्य तत्व अचल आहे, स्थिर आहे, अधिष्ठान स्वरूप सच्चिदानंद तत्व आहे. ते अविनाशी, अविरत, अखंड, अभेद्य, अजन्मा, अमर, शुद्ध बुद्ध तत्व आहे. ज्याने अदृश्य तत्व जाणले, अदृश्य तत्वाच्या सत्तेचा स्वीकार केला, तसेच स्वतःच्या देहाच्या अधिष्ठानावर
तत्वाचे अधिष्ठान आहे. अशी दिव्य ज्ञानधारणा ज्याच्या बुद्धितत्वात स्थिर झाली असा मनुष्यच व्यक्तिनिष्ठेपासून तत्वनिष्ठेच्या दिशेने प्रवास करू लागतो. ज्याने या अचल सत्तत्वाचा स्वीकार केला त्याची बुद्धी स्थिर होईल. स्थिर बुद्धी प्रज्ञान तत्वात परिवर्तित होऊन प्रज्ञेमुळे अंतप्रेरणा, अंतप्रेरणेमुळे आत्मभाव, आत्मभावातून स्वरूपप्राप्ती व शेवटी स्वरूपप्राप्ती म्हणून तत्वप्राप्ती होईल. बाह्य आविष्कारातील समग्र प्रकृतीत परब्रह्म परमेश्वराचा स्वभाव आहे. परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंचाच आविष्कार आहे. त्या आविष्काराचेच हे सर्व दृश्य रूप आहे. त्याचाच सर्वत्र वास आहे. तो एकाच वेळी सर्व देहांमध्ये आहे असा ज्ञानपूर्वक विश्वास अशा माणसाच्या मन बुद्धी चित्तात निर्माण होईल. हे तत्वच महाकारण असून या तत्वामुळे सृष्टी निर्माण झाली. त्याच्यामुळे या सृष्टीचे कार्य चालू आहे. समग्र जगत, समग्र ब्रह्मांड, समग्र जीवसृष्टी हे या तत्वाचेच कार्य आहे. या ज्ञानाचा ज्याने स्वीकार केला, सर्वत्र वासुदेव या धारणेने प्रत्येक प्राणीमात्रात, प्रत्येक वनस्पतीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये जो आपल्या सद्गुरू तत्वालाच, सद्गुरूंच्याच देहाला नव्हे बघेल त्याची तत्वनिष्ठा सिद्ध होईल. ज्याची तत्वनिष्ठा सिद्ध होईल तो सर्व ब्रह्मांडात निर्भयतेने, तृप्तीने, ज्ञानाने आपले कर्तव्य निभावता व्यक्तिनिष्ठेकडून तत्वनिष्ठेकडे वाटचाल करीत अखंड सच्चिदानंद स्वरूप होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.